नीट करा. स्टार्ट कर. नमस्कार मित्रांनो. बोल ना. तू स्टार्ट कर. नमस्कार मित्रांनो. परत कर. नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आज आपण भेटतो आहोत. प्रणमयी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा टॉपिक हा एक इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक आहे. खरं तर काही महिन्यांमध्ये काही गोष्टी घडल्या, त्या गोष्टींबद्दल थोडी एक माहिती द्यावी, जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल किंवा थोडी माहिती भेटेल, जागरूक होतील लोक. यासाठी आज आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत आणि तुम्हाला पण त्याची कल्पना यावी की आम्ही एवढ्या महिन्यात व्हिडिओ का बनवू शकलो नाही. जसं आपली टिफिन सिरीज आपण चालू केली होती, बट तिला पण एक पॉज आला. ती कंटिन्यू होईल आता यापुढे, पण त्याआधी आम्हाला तुम्हाला एक माहिती द्यायची होती, त्यासाठी आम्ही हा व्लॉग बनवतो. तर गेल्या महिन्यात म्हणजे आता एप्रिल सुरू होईल या हिशोबात मी बोलवतो, तर फेब्रुवारीमध्ये 13 तारखेला मृण्मयीच्या भावाचं आजाराने दुःखद निधन झालं. सो ते आजार म्हणजे असा की तो एक अल्सरेटिव्ह कोलायटिसचा पेशंट होता आधीपासून. आणि मी मुळात हा टॉपिक आजचा अल्सरेटिव्ह कोलायटिसबद्दलच आहे की लोकांना त्याबद्दल माहिती नव्हती. तशीच त्यांच्या घरातसुद्धा माहिती होती, पण ॲक्च्युअल आपल्या ज्या संस्था आहेत, जसं काय हॉस्पिटल्स आहेत, त्याबद्दल तेवढी जागरूकता नाही आहे, त्या आजाराबद्दल जागरूकता नाही आहे, लोकांना माहितीच नाही. डॉक्टर एवढे कोणी आउट ऑफ दी बॉक्स जाऊन तुम्हाला माहिती देत नाही, जेणेकरून लोकांना काही गोष्टी कळत नाहीत आणि कॉमन माणसांना ती माहितीच नसते अनलेस अँड अंटिल तुम्ही त्या फील्डमधनं येत असाल किंवा तुम्ही थोडं स्टडी करण्यामध्ये, थोडं R&D करण्यामध्ये तुमचा टाईम देत असाल तर. सो मृण्मयीचा भाव म्हणजे विहंग म्हणजेच अनंत पेडणेकर हा 2005 किंवा 2000 सालापासून म्हणजे लहानपणापासून त्याला हा आजार होता, अल्सरेटिव्ह कोलायटिस. हिंदुजामध्ये त्याची ट्रीटमेंट झाली, त्यानंतर तिकडेच त्याची ट्रीटमेंट मोस्ट ऑफ वेळा होत गेली, जी काय होती ती. आणि तिकडे पण त्याला प्रॉपर अशी माहिती आईवडिलांना, म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना, म्हणजे मृण्मयीच्या आईवडिलांना फक्त एक आजार आहे, पोटाचा आजार आहे एवढंच, की त्यामध्ये अल्सर्स होतात पोटात, ही एवढीच माहिती होती. पण त्या आजारामुळे पुढच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये किंवा त्याच्या आयुष्यात काही गोष्टी इम्पॅक्ट होऊ शकतात ह्याबद्दल माहिती दिली गेली नव्हती किंवा दिली असावी, पण ह्यांना ते समजली नाही, अशी काहीतरी गोष्ट असेल. आणि कोविड नंतर जरा जास्तच झालं, म्हणजे आमच्या लग्नापासून जरा जास्ती झालं. हा आजार असा आहे की ऑन अँड ऑफ होत असतो. म्हणजे 2 वर्षानंतर तुम्हाला मध्ये चाळवेल, पोटात दुखायला लागेल, तुम्हाला रक्त वगैरे उलट्या वगैरे होतात, कधी खूप काय गोष्टी होतात, तुम्हाला अल्सर येतात बॉडीमध्ये कुठेही, आणि तुम्हाला एक वीकनेस जाणवत असतो. आणखी या आजारामध्ये तुमची इम्युनिटी जी आहे ती लो होत असते ऑटोमॅटिकली. आणखी हा आजारच तसा ज्यामध्ये तुमचं इम्युन सिस्टम वीक होत जातं. सो असं त्याच्या मागे काही ट्रीटमेंट असं नाही आहे किंवा सर्जरी तुम्ही करू नाही शकत, कारण की हा पोटाचा आजार आहे. तुम्ही आतड्या रिप्लेस नाही करू शकत आहात, तुम्ही पोट रिप्लेस नाही करू शकत आहात. तर तुम्हाला जे आहे ती फक्त सपोर्टिव्ह ट्रीटमेंट घ्यावी लागते, ज्यामध्ये तुमचं क्युरेबल काहीच नसतं. म्हणजे तुम्ही त्या आजारापासून बाहेर निघू नाही शकत मुळात. आणि आजारामुळे तुमच्या इतर अवयवांवरती किंवा शरीरावरती खूप काही गोष्टी घडत असतात, ज्याची कल्पना तुम्हाला एक काळांतरानंतर माहिती पडते. जेव्हा त्या गोष्टी होतात, तुम्ही एक्सपिरियन्स करता की बाबा आज माझ्यासोबत काहीतरी वेगळं होतं आहे. आता मी त्या फील्डमध्ये होतो म्हणून मला हे कळायला जरा बरं पडलं, पण नंतर कसं असतं की आपण ह्या गोष्टी जेव्हा लहानपणी जेव्हा विहंग होता ॲडमिट, तेव्हापासून जर काही प्रॉपर माहिती असेल तर त्यांनी अजून ओपिनियन घेतले असते. पण ते ओपिनियन नाही घेऊ शकले, कारण की डॉक्टर्स पण तेवढे हेल्पफुल होते, बट तेवढी त्यांनी माहिती दिली नाही असं मला तरी कुठेतरी वाटतं. मग त्यांनी दुसरे ओपिनियन्स घेतले नाही, हिंदुजामध्येच ट्रीटमेंट चालू होती. मग कुठेतरी असं त्यांचे फॅमिली डॉक्टर्स किंवा कोणतरी काही जे काय सजेस्ट करत होते, प्रत्येक गोष्ट त्यांनी ट्राय केली, बट त्याच्यामधनं काही त्यांना असं पॉझिटिव्ह काही गोष्टी भेटल्या नाही किंवा पॉझिटिव्ह गोष्ट विहंगसोबत काही घडली नाही. तो काही वर्ष एकदम ठीक असायचा, बट त्याच्या लाईफस्टाईलवरती इम्पॅक्ट पडला होता या आजारामुळे. तो घाबरत होता, त्या त्रास व्हायचा तेवढा तसा, म्हणून तो ही गोष्ट, कोणतीही गोष्ट करायच्या आधी तो 10 वेळा विचार करायचा. मी थंड पाणी पिऊ का, ह्यापासून सुरुवात होती.
मी गोळा खाऊ का, ह्यापासून सुरुवात होती. सो त्या गोष्टी नाही त्याला करता आल्या, किंवा तो कुठे ना कुठेतरी तो विचार करत असतो की आपण जर का काही गोष्टी केल्या तर आपल्या घरातल्यांना परत त्रास नको, हॉस्पिटलच्या फेऱ्या नको, ह्या गोष्टींमागे तो होता. पण जर का ह्या गोष्टीबद्दल जर का त्याला आधी माहीत असतं, तो त्याचा स्टडी करून बसला होता. बट ऑब्व्हियस आहे, एक स्टडी करणं त्या फील्डमधनं असणं खूप वेगळी गोष्ट होऊन जाते. स्टडी केल्यावरती माणूस घाबरतो, 10 गोष्टी सर्च करतो. स्टडी इन द सेन्स गुगलवरती बघणं, आणि ह्या त्या गोष्टी आत्ता कुठेतरी सुरू झाल्या होत्या. आधी तेवढं नव्हतं. सो तेवढी जागरूकता नव्हती, माहिती नव्हती. आपण 2 प्रश्न विचारले की आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरं भेटतात, आणि त्याच 2 प्रश्नांच्या उत्तरांमुळे अजून 2 प्रश्न आपल्याला येतात. ह्या हिशोबातच आपली जी काय माहिती आहे ती वाढत जाते, कुठल्याही गोष्टीबद्दल असू दे. तर ती गोष्ट त्यांनी ट्राय केली, जेवढं त्याला जमलं तेवढं त्यांनी केलं. तर ही गोष्ट सुरुवात झाली आमच्या लग्नाच्या वेळेपासून. विहंगला आजार असल्यामुळे त्याला डायजेशन खूप असं, त्याचं मेटाबॉलिझम कमी होतं, म्हणजे त्याला नाही पचायच्या काही गोष्टी. सो तो काही गोष्टीच खाऊ शकत होता, आणि त्याला एवढा आजार पण लहानपणापासून असल्यामुळे त्याचं आवडीनिवड खूप बदलत गेल्या, किंवा त्याचं एक कॉन्स्टंट राहिलं की ह्याच गोष्टी त्याला आवडतात, बाकीच्या गोष्टी आवडत नाही. सो हा एक फरक पडला. मेंटलीसुद्धा ऑब्व्हियस व्यक्तीवरती खूप काय काय गोष्टी होतात, आणि त्याच मेंटली चॅलेंजिंग गोष्टीमुळे तो कुठेतरी अजून खचत गेला त्याच्या आयुष्यात. मित्रपरिवार चांगला होता, बट ऑब्व्हियस आहे की माणसं जवळ असली की आपण थोडं एक धैर्य भेटतं आपल्याला. ती गोष्ट त्याकडे होती, म्हणून तो आतापर्यंत सर्व गोष्टी नीट चालत होत्या. तर आमच्या लग्नाच्या वेळेला त्याच्या पायामध्ये, म्हणजे अँकलला त्याला एक नॉर्मल अशी पुळी आलेली, आणि त्याच्यावरती त्यांनी आधी आयुर्वेदिक उपचार केले. ती पुळी अशी नॉर्मल त्याला वाटली की उष्णतेमुळे, गरमीमुळे आली असेल. आणखी मेमध्ये आमचं लग्न झालं, तो पाय त्याचा लंगडायला लागलेला थोडा तो असा, आणि बघता बघता लग्न झालं आमचं, सर्व झालं. त्यांनी उपचार चालू केले, आणि एक मे नंतर मग आय थिंक सो एक ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये पावसाच्या दरम्यान त्याला ते जरा इन्फेक्शन ते अजून वाढलं. ते इन्फेक्शन वाढलं, त्यांनी आयुर्वेदिक डॉक्टर्सला दाखवलं आधी. ते बोलले की होऊन जाईल, लेप लावा तुम्ही. ते लेप लावलं, त्याचा काही उपयोग नाही झाला. मग ऑर्थोपेडिकला दाखवलं. ऑर्थोपेडिकनी अजून घाबरवलं की बाबा पायकट करावं लागेल, आणि इतर गोष्टी अजून सर्व. सो त्या गोष्टी झाल्या. मग आम्ही तिकडे नाही ट्रीटमेंट न घेता आम्ही शुश्रूषा हॉस्पिटल इथे ट्रीटमेंट घ्यायला गेलो. त्या डॉक्टरच्या अंडर आम्ही ट्रीटमेंट घेतली. ती कुठेतरी आम्हाला वाटते ती आमची सगळ्यात मोठी चुकी झाली. पण आपण एक फॅमिली म्हणून आपण आपल्या रिलेटिव्सला किंवा ह्यांना काउन्सिल करून आपण जे काय चांगलं होत असतं तेच बघत असतो. पण ती गोष्ट अशी झाली की ती त्याला, म्हणजे ओव्हरऑल त्याच्या रिकव्हरी फेजवरती इम्पॅक्ट पडला त्या गोष्टीमुळे. आणखी तिथे ॲडमिट केल्यानंतर त्या डॉक्टरनी 2-3 वेळा डिब्रायडमेंट केलं. डिब्रायडमेंट इन द सेन्स ती जखम ओपन करून सगळं साफ करतो आपण, हे 3-4 वेळा केलं गेलं. सो त्याच्यामुळे त्याच्या पायाचा ढोपर जो आहे लेफ्ट पायाचा, तो इम्पॅक्ट झाला. तो घाबरून राहिला त्याचा ढोपर. त्याला अँकलला खाली हे झालं होतं, आणि त्या अँकलला एक अल्सर आला. नंतर मध्ये पायाच्या मध्यभागी तिथे एक आला, आणि ढोपराच्या खाली असं 3 ठिकाणी त्याला ह्या जखमा अचानक आल्या. टेस्टिंग केल्यानंतर कळालं की TBचा प्रकार आहे. ओके, बट गोष्ट अशी होती की त्याची बॉडी आधीच वीक झाली होती, त्यामुळे TB हा आधीपासून होता त्याला, पण तो TB चाळवला नव्हता. पण त्याची बॉडी अजून वीक झाल्यामुळे, ह्या आजारांमुळे आणि हॉस्पिटलायझेशनमुळे 3-4 वेळा हॉस्पिटलाइज झाला. सो त्यामुळे त्याला खूप इम्पॅक्ट पडला. इम्युनिटी त्याची अजून लो होत गेली, आणि TB वर आला. आता गोष्ट ह्यामध्ये अशी होती की पायावरती उपचार करायचे की TBवरती उपचार करायचा, हा प्रश्न होताच डॉक्टरांकडे. पण दोन्ही गोष्टी साईड बाय साईड करून तशी ट्रीटमेंट झाली नाही, जी जर तेव्हा झाली असती तर ऑब्व्हियस कुठे ना कुठे त्याचा पाय रिकवर झाला असता, आणि जी डिब्रायडमेंट करायची गोष्ट ती टाळता आली असती. मी ही कुठल्या कन्फर्मेशनवरती बोलतो, कारण की यानंतरची जी स्टोरी असणार आहे किंवा जी काही मी सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला तो अंदाज येऊन जाईल. त्या गोष्टीमध्ये शुश्रूषामध्ये त्याचं कमीत कमी 3-4 वेळा ॲडमिशनमध्ये जेवढं डिब्रायडमेंट करण्यात आलं त्यामध्ये तो वीक झाला. त्याला काही गोष्टी ज्या आहेत ते चालायला जमत नव्हतं. ढोपर त्याचा गुडघा जो होता तो लॉक झाला होता. सो एक आपलं वॉकर घेऊन तो चालायचा प्रयत्न करत असेल, आणि अशा वेळेला ऑब्व्हियस आहे की समोरच्या व्यक्तीला वाटतंच, आजारी व्यक्तीला, की बाबा यार मी पहिला कसं होतो आणि मी आत्ता कसा झालो आहे, ही गोष्ट त्याच्या मनात होतीच. ऑब्व्हियस आहे डिपेंडन्सी वाढते अशा वेळेला इतर लोकांवरती. इतर लोकांना नसल्याशिवाय आपण काही
गोष्टी किंवा काही क्रिया करू नाही शकत. सो ते कुठेतरी त्याला जाणवत होतं आणि वाटत होतं. ओव्हरऑल मग काहीतरी असं घडलं की आम्हाला डिसिजन घ्यावा लागला. त्याच्या 4th ॲडमिशनच्या वेळेला डॉक्टरनी जेव्हा आम्हाला परत घाबरवलं की नाही, तुम्हाला ताबडतोब तुम्हाला काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल, परत त्याचं इन्फेक्शन वाढलं, सो पायापर्यंत वरती आलं तर पाय कट करावा लागेल आणि अशा तशा गोष्टी. तर आम्ही डिसिजन तेव्हा घेतलं की नाही, आपण इथे आता कन्सल्ट करून अर्थ नाही, आपण दुसरीकडे जाऊया. सो मग आम्ही गेलो सोमय्या हॉस्पिटल, जे चुनाभट्टीच्या इथे आहे, KJ सोमय्या हॉस्पिटल. आता एवढे 4 ॲडमिशनमध्ये आमची आर्थिक परिस्थितीसुद्धा खालावली होती. आम्हाला खूप लोकांनी मदत केली, फायनान्शियल मदत. आम्ही 2-3 क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मवरती आम्ही लिस्ट केलं की असं असं आहे, तर तिकडनं आम्हाला मदत आली होती बऱ्यापैकी आणि त्यांचे खरंच खूप आभार. तर मग आम्ही सेकंड ओपिनियनसाठी आम्ही गेलो KJ सोमय्या हॉस्पिटलला, जिथे 2 गोष्टी आहेत KJ सोमय्याला. एक आहे तुमचं प्रायव्हेट हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आणि एक आहे जनरल हॉस्पिटल. जनरल हॉस्पिटलमध्ये तुमचं खर्च जो आहे तो निम्मा होऊन जातो ऑलमोस्ट, आणि जर का तुम्हाला बेनिफिट भेटत असतील ट्रस्टींकडनं तर थोडा खूप फायदा होऊन जातो तुम्हाला गरजू लोकांसाठी, ज्यांचं इन्कम खूप कमी आहे आणि उत्पन्नाचा सोर्स काहीच नाही आहे. सो तिथे आम्हाला ती एक मदत भेटली आणि त्यामध्ये आम्हाला मदत केली BJPचे पतंगराव जाधव साहेब आहेत, माहीम शाखा आहे, माहीमला शाखा आहे त्यांची. त्यांनी आम्हाला गाईड केलं आणि त्यांच्यामुळे आम्ही ती गोष्ट करू शकलो की हॉस्पिटलला जा, आम्ही तुम्हाला तेवढी लेटर लिहून दिलं त्यांनी आणि आम्ही ते लेटर तिथे दिलं ॲडमिशनच्या वेळेला. सो तिकडे आधी OPDमध्ये जाऊन दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं की येस आपण बघूया. सो OPDमध्ये गेल्यानंतर आम्हाला ॲडमिट करण्यात म्हणजे विहंगला ॲडमिट करण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याची जी काय पुढची प्रोसिजर आहे ती सुरू झाली. सो वेगवेगळ्या OPDमध्ये वेगवेगळ्या स्पेशालिटीच्या डॉक्टरांनी तपासलं आणि का माहीत नाही की तिकडे त्यांना काहीच डिब्रॅडमेंटची गरज वाटली नाही आणि त्यांनी औषधांवरती सर्व काही गोष्टी मॅनेज केल्या. म्हणजे हीच गोष्ट जर का ती आधी घडली असेल सुश्रुषामध्ये तर मला असं वाटतं की कुठेतरी त्याचा जो पाय इम्पॅक्ट झाला होता तो नसता झाला आणि जो चालता फिरता असता तो ऑब्व्हियस कुठे ना कुठे गोष्टी खूप बदलल्या असत्या आणि खूप एक पॉझिटिव्ह साईड आपल्याला दिसून येते कधी पण, जर का आपण चालत असू, आपण कोणावरती डिपेंडेंट नसतो तेव्हा. सो ही गोष्ट झाली, तो बरा झाला आणि पायाचं त्याचं ऑलमोस्ट हील झालं. ऑलमोस्ट एक फर्स्ट ॲडमिशनमध्ये जिथे आम्ही एक 20 दिवस तरी ॲडमिट होतो, विहंग ॲडमिट होता आणि त्यामध्ये डॉक्टरसुद्धा एवढे चांगले भेटले की म्हणजे त्यांनी सर्व एक एक गोष्ट आम्हाला ते सांगत गेली की असं असं आहे, असं असं करूया आपण आणि ऑपरेशनची काही गरज नाही. फक्त एवढंच की TBची औषध त्याची सुरू करण्यात आली होती. जी TBची औषधं सुश्रुषामध्ये सुरू झाली असती प्रॉपर तर हा कुठेच एवढा इम्पॅक्ट नसता पडला. ते बोलतात ना की नशिबाच्या पुढे काहीच नाही होऊ शकत. सो ते नशिबात होते की आपल्याला ते डॉक्टर भेटावेत आणि आपल्याला नीट माहिती नाही भेटली आणि कुठेतरी हा जो गर्व येतो डॉक्टरांमध्ये तो मला खरंच नाही समजत की तुम्ही पेशंटला सांभाळण्यासाठी आहात तर ऑब्व्हियस तुम्हाला कुठे ना कुठेतरी बॉटम रूट लेवलला जाऊन पेशंटला समजणं पण गरजेचं आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांची मानसिक स्थिती, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजूनच त्याच्यावरती उपचार करणं खूप गरजेचं आहे, कारण की पेशंट तुमच्याकडे एक आशेने बघत असतो की बाबा हे डॉक्टर मला बरे करतील आणि ती गोष्टी घडली की मग पेशंट जरा एक पॉझिटिव्ह साईडला येऊन तो तिकडनं रिकव्हरी त्याची फास्ट होते आणि ही गोष्ट आम्ही अनुभवली सुश्रुषामध्ये, जिथे आम्हाला डॉक्टर जितेश, डॉक्टर मीत, विशाल गुप्ता, सोमय्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जितेश आहेत, त्यानंतर डॉक्टर मीत आहेत, डॉक्टर विशाल गुप्ता आहेत. यांनी आम्हाला खूप आउट ऑफ द बॉक्स जाऊन सर्व माहिती दिली आणि प्रॉपर ट्रीटमेंट केली. भले आम्ही तिकडे असं पॅनल आहे, जर का तुम्ही ह्या दिवशी गेलात तर तुम्ही त्याच डॉक्टरच्या अंडर ॲडमिट होणार. असं तिथे सुद्धा जो 3-4 वेळा ॲडमिट झाला, पण पुढचे त्याचे ॲडमिशन होते ते ह्या पायामुळे नसून दुसऱ्या गोष्टीकडे वळाले होते आजार. त्याबद्दल माहिती देईन. तर मला हेच सांगायचं की सोम्यामध्ये आम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट भेटली आणि प्रॉपर गायडन्स भेटलं. त्या गायडन्समुळे कुठेतरी विहंग एक 20% पॉझिटिव्ह होपमध्ये आला होता. पण जसं ते पायाचं बरं झालं आणि त्याचं नॉर्मल रुटीन चालू होतं, एक दिवस असा आला की त्याचं पोट असं फुगायला लागलं. TBच्या गोळ्या चालू होत्या, सर्व होतं. इवन त्याचं फूड इंटेक थोडा कमी झाला होता.
ओव्हरऑल सर्व गोष्टींमुळे त्याला जमत नव्हतं. विकनेस तर होताच त्याचा, तो रिकवर नाही झाला. बट त्याचा इम्पॅक्ट नंतर पडला लिव्हरवरती त्याच्या. सो त्याच्या पोटात पाणी व्हायला लागलं. ते औषधांमुळेच असावं किंवा त्याची इम्युनिटी लो झाल्यामुळे बाकीचे ऑर्गन्स त्याचे मल्टी ऑर्गन फेल्युअर होणार होते एका स्टेजनंतर, पण ते खूप फास्ट झालं. पोटात पाणी झालं. 3 वेळा आम्ही टॅपिंग केली. टॅपिंग म्हणजे ज्यात पोटातनं पाणी काढलं जातं, हे सोम्या हॉस्पिटललाच झालं आणि एकदम व्यवस्थितरित्या करण्यात आलं होतं. बट ह्यामध्ये मग मेन चॅलेंज आमच्यासाठी आला तो लिव्हर ट्रान्सप्लांट, जिथे आम्हाला कुठेतरी समजत नव्हतं आता करायचं तर काय करायचं, त्याला काय होप्स द्यायचे, कुठल्या लेवलला करायचं. आम्ही खूप धावपळ केली. कोकिलाबेन हॉस्पिटलला गेलो, तिथे चौकशी केली, ओपिनियन घेतलं. त्यानंतर KM हॉस्पिटलला गेलो, तिथे थोडी माहिती घेतली. अजून इतर जिथे कुठे आम्हाला माहिती भेटवती तिथे आम्ही जाऊन सर्व चौकशी केली. पण विहंग ज्या स्टेटला लास्ट ॲडमिशनला होता, म्हणजे जानेवारीमध्ये त्याचे 3 ॲडमिशन झाले. डिसेंबरला डिस्चार्ज ॲडमिट होऊन जानेवारीला डिस्चार्ज, परत जानेवारीच्या एंडला डिस्चार्ज झाला. परत मग नंतर फेबमध्ये ॲडमिट झाला. आणि फेबमध्ये तो ॲडमिट जेव्हा झाला तर त्याचं 4थं ॲडमिशन होतं, 5वं ॲडमिशन होतं खरं, जिथे त्याच्या पोटातलं पाणी काढलं गेलं. बट इव्हेंच्युअली ते खूप वेगळ्या लेवलला ती कंडिशन गेली होती, ज्यामुळे त्याला तो हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथीमध्ये गेला होता. म्हणजे एक थोडक्यात बोलू शकतो की आपण तो एक कोमा स्टेटमध्ये गेला होता. त्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर लेवल खूप कमी होऊन जातं. ऑब्व्हियस आहे तुमचं हार्ट पंपिंग रेट, ब्लड तुमचं कमी झालं आहे बॉडीमध्ये, शरीरामधलं, तर ऑब्व्हियस आहे तो इम्पॅक्ट होणार होता. पण तो एवढा फास्ट होईल की आम्ही नोव्हेंबरमधनं डायरेक्ट फेबपर्यंत आमच्याकडे एवढा स्पॅन होता, ज्यामध्ये आम्ही चौकशी केली, सर्व फंड रेझिंग बघत होतो, डोनेशन्स कुठनं भेटू शकतात ते बघत होतो, पर्यायी अजून काही उपचार होऊ शकतो का ते बघत होतो. बट तो वेळ खूप कमी पडला आमच्यासाठी. आणि एंड स्टेजला खूप काही वाईट गोष्टी आम्हाला बघाव्या लागल्या. त्यांनी खूप सहन केलं, एवढं सहन केलं की तो कोणाला काय बोलत नव्हता. तो फक्त त्याच्या आईशी कनेक्टेड होता. त्याच्या आईशी एवढा कनेक्टेड होता की तो तिलाच सर्व सांगायचा. आणि ती गोष्ट त्याला खरंच खूप भारी पडली. काही गोष्टी तो सहन करायला लागला होता की बाबा आईला त्रास नको किंवा ह्या गोष्टी असतील. आणि त्या फेजमध्ये तो खूपच रिस्पॉन्स करणं त्याचं बंद झालं होतं, अनरिस्पॉन्सिव्ह झाला होता. ही वॉज इन अ स्टेट ऑफ कोमा. आणि जेव्हा डॉक्टरांना आम्ही चौकशी केली तर डॉक्टरांना हेच आम्ही विचारतो की ट्रान्सप्लांट करून ती गोष्ट सुधरू शकते का. सो चान्सेस वर व्हेरी लेस. आम्हाला आधीच कळवण्यात आलं होतं तसं, पण आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवले. बट नाही, आम्ही काही प्रयत्न आमचे यशस्वी नाही झाले. तिकडच्या डॉक्टरांनी जेवढं जमत होतं, डॉक्टर जितेशनी जेवढं जमत होतं तेवढं आम्हाला ट्रीटमेंट गोष्टी सर्व सांगत राहिले. एक वेगळ्या आउट ऑफ दी बॉक्स जाऊन आम्हाला त्यांनी हेल्प केली खूप गोष्टींसाठी. पण 13 तारखेला यांनी शेवटचा श्वास घेतला आणि तो आम्हाला सोडून गेला. जिथे कुठे गेला असेल तिथे सुखरूपच असेल एवढीच देवाकडे प्रार्थना आहे आमची. आणि ह्या गोष्टीमुळे मला असं कुठेतरी वाटलं की लोकांना काही गोष्टी समजल्या पण पाहिजे. मुळात आपल्या मराठी माणसांना काही गोष्टी माहिती नसतात. आपण मराठी माणूस थोडं जरी काही एक अशी गोष्ट घडली त्याच्या आयुष्यात की तो खचला जातो, साहजिक आहे. आर्थिक परिस्थिती, आर्थिक दृष्ट्याने, नंतर मग तुमच्या सामाजिक दृष्ट्याने खूप काही गोष्टी इम्पॅक्ट करत असतात. सो सोम्या हॉस्पिटलबद्दलच मला तुम्हाला 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात की जर का तुमच्याकडे पैसे नसेल, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल जो 1 लाखाच्या आतमध्ये असेल आणि तुम्हाला काही सर्जरी करायची आहे, तर बहुतेक हॉस्पिटलमध्ये होतात. सोम्या हॉस्पिटल असंच नाही, पण त्याबद्दल माहिती भेटत नाही लोकांना किंवा अपूर्ण गोष्टी कळतात. तेवढी लोकं नसतात समजून घेणारी आपल्याला किंवा माहिती देणारी. तर तुम्ही सोम्या हॉस्पिटलला जाऊन जनरल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा. आधी OPDला दाखवावं लागतं तुम्हाला. जर का डॉक्टरांना वाटलं की ॲडमिट करायची गरज आहे तर ते ॲडमिट करतात. सो तुम्हाला कन्सेशनसुद्धा भेटतं आणि फ्री ट्रीटमेंटसुद्धा भेटते. डिपेंड करतं तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती, इन्कमवरती, रेशन कार्डवरती. येलो रेशन कार्ड आहे, ऑरेंज रेशन कार्ड आहे त्याच्यावरती, आणि तुमच्या घरी कमवणारे कोण आहे त्याच्यावरती. सो हा फायदा तुम्ही घेऊ शकता. जर का तुम्हाला खरंच काही गोष्टी जमत नसेल, तुम्ही शेअर करा हा व्हिडिओ ज्यांना खरंच गरजेचा आहे. आणि मी आता येतो मेन अल्सरेटिव्ह कोलायटिस
ह्या आजारावरती तुम्हाला थोडी माहिती देतो आणि लिव्हर इम्पॅक्ट कसा झाला हे पण तुम्हाला मी सांगतो. अल्सरेटिव्ह कोलायटिस जसं मी म्हटलं की इम्युनिटी तुमची लो होत जाते. इम्युनिटी डिसऑर्डर हा ज्यामध्ये तुमचे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर होणार आहे एक एक लेवलला, एक एक वयानंतर तुमचा इम्पॅक्ट होतो बॉडीवरती. इम्युनिटी लो होते म्हणजे तुमचं पचनक्रिया कमी होऊन जाते, तुमची ओव्हरऑल इन्फेक्शन तुम्हाला लगेच पकडतात, त्रास लगेच होतो. सो नॉर्मल गोष्टी तुम्हाला लगेच तुम्ही इन्फेक्टेड होण्याची शक्यता होते कारण की इम्युनिटी लो झाल्यामुळे. त्यासाठी तुम्हाला जे नॉर्मल रुटीन आहे पालेभाजी ह्या सर्व गोष्टी खा. अन्न सोडायची गरज पडली नाही पाहिजे ह्या हिशोबात राहायला पाहिजे. भले तुम्ही आजारी असाल अन्न ठेवा चालू. औषधं जर तुम्हाला कोणती माहीत नसतील, ह्याच्यामध्ये तुम्हाला अल्सर पोटात दुखायला लागतं आणि अल्सर्स होतात, त्याच्यामुळे तुमचं मोशन्स म्हणजे तुम्हाला शौच नीट होत नाही किंवा रक्त वगैरे आढळतं त्यात. सो डॉक्टरला कन्सल्ट करा. हा आजार इंडियामध्ये कॉमन आहे तसा, बट त्यामध्ये पण मल्टिपल टाईप्स आहेत. सो विहंगला जे झालं होतं ते खूप रेअर कंडिशन होती, ज्यामध्ये एवढा इम्पॅक्ट होतो की त्या पेशंटला सुद्धा कळत नाही. सो विहंग एक त्या स्टेजपर्यंत पोचला होता. सो त्याला बोलतात स्क्लेरोजिंग अल्सरेटिव्ह कोलायटिस, ओके, किंवा प्रायमरी स्क्लेरोजिंग कोलंजायटिस. हा एक अल्टरनेटिव्ह काहीतरी त्याला आजार संबोधलं जातं म्हणजे असं मला वाटतं. सो ती एक कंडिशन आहे ज्यामध्ये ते खूप हायर लेवलला पोचलेली गोष्ट असते. जेव्हा तुम्ही परत पाठी येऊ नाही शकत, तेव्हा तुमचे ऑर्गन्स इम्पॅक्ट व्हायला सुरू झालेली असते. अपार्ट फ्रॉम युअर स्टमक, म्हणजे पोटाच्या व्यतिरिक्त बाकीचे अवयवसुद्धा तुमचे इम्पॅक्ट व्हायला लागलेले असतात. सो ह्यामध्ये तुम्हाला थंड गोष्टी, जे लगेच पचणाऱ्या गोष्टी आहेत, अशा व्यक्तींनी सेवन करायला पाहिजे ज्यांना अल्सरेटिव्ह कोलायटिसचा त्रास आहे. हीट देणाऱ्या गोष्टी, मच्छी, मटण, चिकन खा. प्रोटीनची गरज आहे शरीरासाठी, ते तुम्ही खाल्लं पाहिजे, बट थोड्या प्रमाणात, आठवड्यातनं एकदा ठीक आहे. आणि बाकीच्या इतर गोष्टी, थंड पेय किंवा ज्यांनी तुम्हाला फर्मेंटेशन, जे पचत नाही गोष्टी, जसं का आपण इडली वगैरे आपण खातो, ठीक आहे, एका टायमासाठी ठीक आहे, आपण आठवड्यातनं एकदा खातो, ठीक आहे, बट जे फर्मेंटेड गोष्टी आहेत ते पण अवॉइड करा. गॅस होतो, गॅस झाल्याने तुम्हाला थोडं ॲसिडिटी लगेच पकडण्याची शक्यता असते. त्यानंतर अजून तुमच्या गोष्टी येतात पालेभाजीचं सेवन तुम्ही केलं पाहिजे. व्हिटॅमिन सीचं सेवन जास्ती करा, आणखी दॅट इज वॉट हेल्प्स टू बूस्ट युअर इम्युनिटी वाढते तुमची व्हिटॅमिन सीमुळे. आंबट जी काही गोष्ट असतात, फळं असतात ती खा. आणि अजून इतर जर का बोलायला गेलं तर विहंगला अजून एक त्रास झाला त्या ड्युरिंग हिज ॲडमिशन, की त्याचा INR ड्रॉप होत होता. INR म्हणजे तुमचं रक्त जे आहे ते पातळ होत चाललं त्याचं, ज्याच्यामुळे त्याच्यावरती सर्जिकल उपचार काही करायचे झाले, टॅपिंग जरी करायचं झालं पोटानं, फक्त एक सुई मारतात आणि पाणी काढतात असं असतं. ते करायचं जरी असलं तरी ते करू शकत नव्हतं कारण की त्याचा INR वाढत जात होता. INR वाढत होता म्हणजे त्याचं रक्त पातळ होत होतं. तर नॉर्मल सुई मारली तर रक्त बाहेर येईल हे चान्सेस वाढत होते. नॉर्मली आपल्या एक हेल्दी व्यक्तीमध्ये जर का रक्त आलं तर रक्त साठतं, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, साखळतं रक्त, पण बाहेर येत नाही एका टायमानंतर, कारण की ते तिथे क्लॉट होऊन जातं किंवा क्लॉटिंग टाईम आपला चांगला असतो. सो त्याचा तो वाढला होता INR टाईम, त्याच्यामुळे रक्त जर का ते बाहेर आलं ते बाहेरच येत राहणार, ते स्टॉप होणार नाही कारण की क्लॉट नाही होते रक्त. सो प्रोथ्रॉम्बिन करून एक गोष्ट असते, ती गोष्ट इम्पॅक्ट झाली होती त्याची. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे खूप काही गोष्टी सहन कराव्या लागल्या. सो अल्सरेटिव्ह कोलायटिस हा आजार माहिती नाही आहे, त्याच्यावरती उपचार नाही आहेत अशी गोष्ट आहे खरं भारतामध्ये तरी. मला बाहेरचं नाही माहिती आहे तेवढं, पण आय थिंक सो काहीतरी ट्रीटमेंट असावी किंवा पोटाचा विकार केवढं काय होऊ शकतो बरा ते माहीत नाही. आयुर्वेदिक तुम्ही जर का बघायचा प्रयत्न कराल तर आयुर्वेदिक ट्राय करा, मी तर बोलेन, जर का आत्ताही स्टार्टिंग स्टेज आहे तर, रॅदर दॅन डिपेंडिंग ऑन ॲलोपॅथी. साईड बाय साईड दोन्ही ट्रीटमेंट ठेवा. आणि की आयुर्वेदामध्ये खूप काही काही गोष्टी ज्या बऱ्या होतात, टाईम जातो त्याला, पण आमच्याकडे टाईम नसल्यामुळे, अभावी टायमामुळे आम्ही त्या गोष्टी नाही करू शकलो. सो जर का तुमच्याकडे टाईम असेल तर त्या गोष्टी करा. आता ह्यानंतर अल्सर्स जे येतात बॉडीवरती ते कुठेही येऊ शकतात अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये. आणि अल्सर्स येतात ते काळानंतर जातात सुद्धा. अशा मोठ्या मोठ्या गाठी येतात, जसं की गरमीत उबाळ येतं आपण बोलतो, आंबे खाल्ल्याने किंवा गरम वस्तू खाल्ल्याने, तशा गोष्टी ज्या होतात तशा कुठेतरी वाटतात आपल्याला, तर ते कुठेही येऊ शकतात. सो त्या गोष्टींची पण काळजी घ्या. तुमचं डॉक्टर एक प्रॉपर बघा, जो तुम्हाला नीट समजतो, ज्याला तुमची हिस्ट्री माहीत आहे, असे डॉक्टरांकडे जा. आणि जे प्रॉपर स्पेशालिस्ट असतील ह्या गोष्टींवरती,
तुमच्या गॅस्ट्रो डिझिजेसवरती. तर त्यांच्याकडे तुम्ही ट्रीटमेंट घ्या किंवा मेडिसिन्सवाल्यांकडनं तुम्ही घेऊ शकता. सो इट डिपेंड्स तुमच्याकडे डॉक्टर्स कसे आहेत तुमच्या एरियामध्ये. सो एक चेक करा आणि थोडी माहिती तुम्हीसुद्धा घ्या. R&D करा, गुगल करा, माहिती घ्या. आणखी माहिती घेतल्याशिवाय तुम्ही कुठलीच गोष्ट समजू नाही शकत. आणि ही झाली अल्सरेटिव्ह कोलायटिसची गोष्ट. ह्यापुढे नंतर आला स्टेज जो लिव्हर इम्पॅक्ट झाला त्याचा, लिव्हर सिरोसिसचा. लिव्हर सिरोसिस हे 2 प्रकारचे गोष्टी आहेत. एक तर एक दारू पिल्याने होतं आणि एक होतं ते काही न करता, ज्याला कोणतंही व्यसन नाही आहे, त्यांचं जर लिव्हर सिरोसिस होतं आहे म्हणजे त्याची बॉडी गिवअप करते आहे. दारूमुळे लिव्हर सिरोसिस जर का होत असेल तर ते कुठल्या तरी एका स्टेजला ते कंट्रोल करून रिव्हर्स होऊ शकतो आपला लिव्हर. लिव्हर हा ऑटोमॅटिक रिकवर होणारा ऑर्गन आहे शरीरामधला. सो जरी तो एवढूसा बाकी असेल आणि तुम्ही दारू बंद केली तर तो लिव्हर रिकवर होण्याच्या हिशोबात प्रोसेसमध्ये चालू होतो. ते डिपेंड करतं, सगळ्या गोष्टी मल्टीफॅक्टरल गोष्टी आहेत जे गरजेच्या असतात. बट मी तुम्हाला उदाहरण देतो आहे की लिव्हरवरती जर का इम्पॅक्ट होतो तर तो ऑटो रिपेअर मोडमध्ये जातो जेव्हा त्या वाईट गोष्टी थांबवल्या जातात. पण VMच्या बाबतीत त्या गोष्टी घडू शकल्या नाही, कारण की त्याचा लिव्हर इम्पॅक्ट झाला होता. त्याला नॉन अल्कोहोलिक सिरोसिस झाला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी कुठलंच व्यसन त्याला नव्हतं. पण तरी त्याचा लिव्हर इम्पॅक्ट झाला कारण की त्याची इम्युनिटी लो होत गेली आणि जे काही ड्रग्स, त्याची औषधं जी काही चालू होती TBवरती, दोज वेर हाय डोजेस. का? कारण की जे नॉर्मल TBच्या पेशंटला जे चालतं त्याच्यापेक्षा 3 पटीने जे तो औषधं घेतो, 3 पटीची औषधं होती. जी औषधं तुम्हाला हॉस्पिटल्समधनं नाही भेटत. हे तुम्हाला हॉस्पिटल्समधनं नाही भेटत म्हणजे कॉमन पेशंटला हे हॉस्पिटल्समधनं अवेलेबल होतात ती औषधं. बट ह्याला जी औषधं चालू केली होती आम्हाला BMCमधनं जाऊन घ्यावी लागत होती आणि ती कॉमन लोकांना दिली जात नाही. सो त्यासाठी आम्हाला खूप धावपळ करावीसुद्धा लागली होती, कारण की त्याचा तो रेझिस्टन्स आला होता त्याला ड्रग्सचा. एक ड्रग्सची लिस्ट असते TBमध्ये, त्या ड्रग्समधनं चेक केलं तर 14 औषधं असतात. त्या 14 ड्रग्सपैकी कुठले औषध तुम्हाला चालणार आहेत. सो बेसिकली जी फर्स्ट फेज ऑफ ट्रीटमेंट असते त्यामध्ये जर का ती चालत असेल तर तीच चालू ठेवतात. जर त्याचपैकी कुठल्या ड्रगचा रेझिस्टन्स आला असेल तर मग दुसरा ड्रग चालू केला जातो, म्हणजे सेकंड लेवलची ट्रीटमेंट चालू होते. सो लिव्हर त्याचा अशा प्रकारे इम्पॅक्ट झाला. सो लिव्हर हा आधी इम्पॅक्ट होता त्याची इम्युनिटीमुळे, बट ड्रग्समुळे तो जास्ती इम्पॅक्ट झाला आणि तो फास्ट इम्पॅक्ट झाला. त्यामुळे त्याच्या पोटात पाणी व्हायला लागलं आणि कुठेतरी एंड स्टेजला लिव्हर तो पोचला, ऑलमोस्ट फेल्युअरमध्येच गेला. एक 3 महिन्याच्या कालावधीत, 3-4 महिन्याच्या कालावधीत. आणि त्यामध्ये आम्हाला अजिबात समजलंच नाही किंवा त्यालासुद्धा ते कळालं नसेल काय होतं आपल्यासोबत. सो मी तुम्हाला फक्त एवढीच माहिती द्यायची होती तुम्हाला, कारण की तुम्ही आमच्या आता फॅमिली आहात आणि तुम्हाला ही गोष्ट सांगणं खूप गरजेची होती की जेणेकरून तुम्ही तुमच्या आजूबाजूच्यांना, तुमच्या रिलेटिव्हजला, तुमच्या ओळखीतल्या लोकांना जर का काही अशा गोष्टी असतील तर तुम्ही त्यांना थोडं गाईड करू शकता. जेवढी मी माहिती दिली, मला जेवढी माहिती भेटली किंवा समजली तेवढी मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न केला. तुम्ही कोणाचं तरी एक लाईफ वाचवू शकता किंवा त्याला एक सुधारवू शकता, त्याला एक कम्फर्ट देऊ शकता, समज देऊ शकता, तर त्याला खूप तेवढ्या आजारापासून लढण्याची ताकद मिळते. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. काही गोष्टी ज्या असतात डॉक्टर सांगतात त्याच्यावरती सर्व चांगलं गरजेचं नसतं. आपण सुद्धा काही गोष्टींचा विचार केला पाहिजे, आपण सुद्धा काही गोष्टी सर्च केल्या पाहिजे. ज्ञान हे सगळीकडे पसरलं तरच आपण तेवढं आपल्याला सद्बुद्धी भेटते आणि आपण त्याच्यामध्ये 2 गोष्टी अजून काहीतरी ॲड करू शकतो. प्रश्न विचारा डॉक्टरांना कुठल्याही कंडिशनमध्ये. मी ह्याच कंडिशनमध्ये नाही होतं, प्रश्न विचारा. समजत नाही आहे का होतं विचारा. तुम्ही पैसे देताय, ते पैसे घेऊन तुमची ट्रीटमेंट करताय, ही गोष्ट तर राहतेच. पण एक माणुसकीच्या हेतूने त्यांनी तुम्हाला सर्व माहिती दिली पाहिजे. हॉस्पिटल्समध्ये किती स्कॅम्स होतात, काही गोष्टी होतात, हे सर्वांना माहिती आहे. ते काही सांगायची गरज नाही आहे. सगळ्यांचे रेट वेगवेगळे आहेत. आणखी इंडियन हेल्थकेअर सिस्टम तेवढं डेव्हलप नाही आहे. मी US हेल्थकेअरमध्ये मी काम केलेलं आहे. सो आय एम अवेअर ऑफ फ्यू ऑफ द थिंग्स जिथे पूर्ण सिस्टमॅटिक स्टँडर्ड सगळ्या गोष्टी होतात. इंडियन हेल्थकेअर तेवढं डेव्हलप झालेलं नाही आहे. ते होतं आहे, टाईम जाणार आहे, बट यू नीड टू बी अटेंटिव्ह. तुम्हीसुद्धा तेवढं सर्च केलं पाहिजे, तेवढं तुम्ही माहिती जमा केली पाहिजे, जेणेकरून तुम्ही 2 लोकांना अजून काहीतरी शेअर करू शकता, सांगू शकता. काही गोष्टी आहेत जे मुळात डॉक्टर शेअर नाही करत, त्यामुळेच सगळ्या गोष्टी चुकतात आणि रिलेटिव्हजला त्या गोष्टी माहिती नाही पडत.
सो प्लीज तुम्ही तेवढं म्हणजे प्रोॲक्टिव्हनेस दाखवा आणि तेवढी माहिती जमा करायचा प्रयत्न करा कुठल्याही गोष्टीमध्ये असून दे, नॉट ओन्ली हेल्थ केअर बट इतर गोष्टीसुद्धा. सो ह्या फेजमध्ये आम्ही असल्यामुळे आम्ही व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही आणि आमची खरं मेंटल स्टेट पण नव्हतं की आम्ही त्या गोष्टी करू आता. बट इव्हेंच्युअली आता एक दुसरा महिना होईल आता VMला जाऊन एप्रिल 13मध्ये. सो तो आमच्यात नाही आहे ह्याची खंत आम्हाला खूप वाटते. आणखी असं एवढं सगळं फटाफट होईल काहीच वाटलं नव्हतं आम्हाला. आता आई पप्पा दोघे घरीच असतात, सो आमची धावपळ असते. इथे पण येतो आम्ही दोघे, डोंबिवलीला पण असतो आणि इव्हन आम्हाला चेंबूरलासुद्धा जावं लागतं मृण्मयीकडे. सो आम्ही येऊन जाऊन सर्व मॅनेज करतो जेवढं जमतं आहे तेवढं आणि तुम्हाला कंटेंटसुद्धा आम्ही यापुढे जसा होता आपला चालू तसंच देत राहू. आय ॲग्री की थोडा कंटेंट कमी गेला आहे त्यामुळे चॅनलवरती सुद्धा इम्पॅक्ट झालेला आहे. बट दिस वॉज द रिझन वी वर नॉट एबल टू अपलोड दी कंटेंट ऑर दी व्हिडिओज फॉर द टिफिन सिरीज. बट विल बी कंटिन्यूइंग आमच्या ह्या येत्या महिन्यांमध्ये आपण ते खरंच पेस पकडू आणि खूप काही काही गोष्टी तुम्हाला ॲडअप करून मिळतील. अजून वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही फिरायला जाणार आहोत, सो ते सुद्धा ब्लॉग्स येतील. सो इतर गोष्टीसुद्धा बघा आणि हा ब्लॉग आय वुड सजेस्ट की लोकांना शेअर करा, थोडी माहिती घ्या. कोणाला तुम्हाला असं तुमच्या जाणकारीत कोण असेल की त्याला हे असे सर्व त्रास होत आहेत, सो त्यांच्याशी शेअर करा, थोडी माहिती त्यांना घ्यायला सांगा. आणि जर का तुम्हाला काही हेल्प हवी असेल टू अंडरस्टँड दी प्रोसिजर की सौम्या हॉस्पिटलमध्ये कसं ॲडमिशन होतं, कारण की ते नॉर्मल माणसासाठी तेवढं कठीण आहे. बट आम्हाला आता त्या फेजमधनं गेल्यामुळे आम्ही 4-5 ॲडमिशन केलं आहे, सो त्यामुळे आम्हाला ते तुम्हाला खूप इश्यूज येतील. हां, बट तुम्हाला लोक लागतील एवढं आहे. तुमची प्रोसेस होईल, तुमचं सगळं फ्री ट्रीटमेंट होईल, सर्व होईल, बट तुम्हाला लोक लागतील. एकटं जाऊन ॲडमिट करणं नाही पॉसिबल, तिथे धावायला लागेल. जसं केममध्ये होतं तसंच, बट एक कुठेतरी हॉस्पिटल चांगलं आहे एवढं नाही होत. बट स्टार्टिंगला ते डिपेंड करतं की तुम्हाला कसा आजार आहे, ते पण डिपेंड करतं. आता दादाचं ह्याला असं झालेलं, त्याला मल्टिपल गोष्टी होत्या आणि कॉम्प्लिकेटेड गोष्ट असल्यामुळे ते तेवढं सोपं नव्हतं. म्हणून आम्हाला जो फर्स्ट ॲडमिशन होता जो 20 डेजचा होता, ते खूप तरी ओळखीचे होते, खूप लोक ओळखीचे भेटल्यामुळे कुठेतरी ते इझिली झालं. बट स्टील स्टार्टिंगला तुम्हाला खूप धावायला लागेल सगळं प्रॉपर व्हायला तुम्हाला, आणि तुम्हाला भांडावं लागेल, सगळ्या गोष्टी पण कराव्या लागतील. बिकॉज कोणी सिस्टमशी तुम्ही डील करताय तर सिस्टम सिस्टममध्ये कशा गोष्टी असतात. ज्या लोकांना सवय झालेली असते ती लोक तुम्हाला हेल्प करायला नाही बघणार, पण ज्यांना खरंच माणुसकी असते ते तुम्हाला आउट ऑफ दी बॉक्स जाऊन हेल्प करतात. आणि आम्हाला अशी लोक भेटली, खूप लोक भेटली आम्हाला अशी की बाबा गरज असते तेव्हा खरंच देव असतो आपल्यासोबत. एवढं तर मला कळालं आहे. म्हणजे आम्ही एवढं वाईट परिस्थितीमधनं गेलो आहे ह्या गोष्टीमध्ये की खरंच आम्हाला खूप लोकांनी देवासारखी होऊन मदत केलेली आहे आणि खरंच त्यांचे आम्ही आभार मानतो. खरंच म्हणजे फक्त फॅमिली नाही, फॅमिली तर होतीच, बट स्टील जे काही बाहेरचे लोक होते, जे फॅमिली नव्हते, बट स्टील त्यांनी पण खूप हेल्प केली, खूप लोकांनी हेल्प केली. आणि आम्हाला लिटरली एक स्टेटला सगळ्यांनी हेल्प केली. फक्त ते पॉसिबलच नव्हतं, होणारच नव्हतं, सो ते नाही झालं. सो तुम्ही शेअर करा, काही माहिती हवी असेल तुम्ही कमेंट करू शकता. करा. आम्हाला पण अजूनही एवढं 100% नाही समजलं त्या आजाराबद्दल, पण एवढं कळालं की तुम्ही इम्युनिटी तुमची स्ट्रॉंग ठेवायलाच हवी, तुम्ही तेवढं हेल्दी खायलाच हवं. जे दादा नव्हतं खात स्टार्टिंगपासून माहितीच नव्हतं, त्यामुळे त्यांनी तेवढं लक्ष नाही दिलं. हे स्टार्टिंगपासूनच कळालं असतं ना तर तो इम्पॅक्ट कुठेतरी वेगळा पडला असता. पण त्यासाठी तुम्हाला तुमची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग ठेवायच लागणार. क्युरेबल नाहीच आहे ते, फक्त तुम्ही जे 1 वर्षाच्या जागी 10 वर्ष एक्सटेंड करू शकता, बस हेच करू शकता तुम्ही ह्या आजारासाठी. सो तुम्ही तेवढं तुम्हाला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तुम्हाला खरंच चेंज करायला हवी. त्यावरच सगळं डिपेंड आहे की कसं तुम्ही म्हणजे पुढे कसं करतात किंवा काय करतात. ते त्याच्याकडून स्टार्टिंगपासून नाही झालं, बिकॉज तेवढं माहीतच नव्हतं एवढा इम्पॅक्ट पुढे जाऊन होईल, हे माहिती नव्हतं. बरं, जे पायाचं झाल्यामुळे जे रॉंग डिसिजन झाला आयुर्वेदिक करणं, तो सगळ्यात रॉंग डिसिजन होता.
कारण आयुर्वेदिक हे स्टार्टिंगच्या स्टेटमध्ये करणं वेगळं पडतं आणि मध्ये किंवा एंड स्टेटला करणं वेगळं पडतं. सो तुम्ही आयुर्वेदिक पण मी तर सजेस्ट करेन की स्टार्टिंग स्टेज असेल तर तुम्ही करायला जा. मध्ये किंवा एंडिंग स्टेजला तुम्ही करायला नका जाऊ, बिकॉज ते खूप भारी पडतं जे त्याला ते इम्पॅक्ट झाला. बाकी अजून असं तर बाकी अजून ह्या व्यतिरिक्त तर काहीच नाही. तुमचं डाएट प्रॉपर ठेवा, इम्युनिटी वाढवा, कशाही परिस्थितीमध्ये इम्युनिटी वाढवा. इम्पॅक्ट होते कारण की तुमची इम्युनिटी जर तुम्हाला स्ट्रॉंग व्हावं लागेल, मेंटली तर स्ट्रॉंग असायलाच हवं, तरच तुम्ही सगळ्या गोष्टी डील करू शकता. सोपी गोष्ट नाही आहे आजार होणं, आणि रेअर कंडिशन आहे खरं बघायला गेलं तर, एवढी पण कॉमन कंडिशन नाही आहे. बट आय थिंक सो इंडियामध्ये लगेच होते कारण की आपले स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तेवढी तशी नाही आहे, आणि खूप गोष्टी ज्या माहिती नाहीत आपल्या लोकांना. सो मी तर बोलेन की तुम्ही ताक ह्याचं सेवन करा. थंड आहेत कारण की ते पोटासाठी आणि चांगलं आहे, तुमची पचनशक्ती वाढते. सो कीप बटर मिल्क इन युअर डेली डाईट. थोडं का असे ना, एक पेलाभर जरी रोज पियाला तरी खूप आहे. सो ती एक गोष्ट ॲड करा, आणि जे जड असतात वस्तू पचण्यासाठी त्या गोष्टी अवॉइड करा. खूप मॅटर करतं या गोष्टी, आणि आय नो की या गोष्टींमधनं तुम्हाला कितपत माहिती कळाली असेल आमच्या या ब्लॉगमधनं. या कंटेंट आम्हाला शेअर करायचा होता, इन्फॉर्मेशन द्यायची होती, म्हणून बोलू की एक ब्लॉग बनूया. नंतर मग आपण पुढचे जे काही आमचे ब्लॉग्स आहेत ते आम्ही कंटिन्यू करू, बाकीचे इतर येणारे सर्व. पण हे तुम्हाला सांगणं गरजेचं होतं की आम्ही ह्या स्टेजमध्ये असल्यामुळे आम्हाला नाही जमलं काही गोष्टी, पण यापुढे आम्ही नक्कीच हे करू. आणि तुम्हाला काहीही प्रश्न पडत असतील, काहीही तुम्हाला विचारायचं असेल सोमया हॉस्पिटलबद्दल किंवा इतर हॉस्पिटलबद्दल, जेवढं मला माहीत पडलं किंवा MSW डिपार्टमेंट ज्याला आपण बोलतो, सो मेडिकल सोशल वर्कर असं डिपार्टमेंट असतं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, त्या हॉस्पिटलच्या प्रोसेसेस समजून घ्या. ते डिपार्टमेंट असेल, कुठेही ॲडमिट करायला जात असाल तर ते डिपार्टमेंट आहे की नाही आधी चौकशी करा त्या हॉस्पिटलमध्ये. जर का तुम्ही फायनान्शियली तेवढे केपेबल नसाल, आर्थिकदृष्ट्या तुम्हाला तेवढं जमत नसेल पैसे भरायला, तर ह्या डिपार्टमेंट हे आहे की नाही ती चौकशी करा, आणि तिथे तुम्हाला हेल्प भेटते मोस्ट ऑफ द टाइम. तुम्हाला काही ना काहीतरी गायडन्स भेटेल. सेकंड ओपिनियन घ्या. मी तर ओपिनियन घ्याच, म्हणजे सेकंड काय थर्ड पण घ्या, असे 4-5 ओपिनियन घ्याच. जेव्हा मेजर सर्जरी येते तेव्हा घेतलेच मेजर पाहिजे. काही इश्यूज असतील पेशंटला तर घ्याच, बिकॉज एकावर डिपेंड होऊन नाही चालत. आपल्याला फिरवतात लोक, अशा पण गोष्टी म्हणजे शुश्रूषामध्ये तर आम्ही ते फेस केले आहे. मला असं वाटतं की मेन हा जो धंदा आहे तो भीतीचा धंदा आहे. तुम्हाला घाबरवलं जातं, आणि त्या घाबरण्यामुळेच आपण पैसे खर्च करायला बघतो, आणि पैसे नसलेले पैसे खर्च करतो आपण, ह्याच्याकडून जमा करून त्याच्याकडून जमा करून. ऑब्व्हियस आहे खूप काही काही गोष्टी इम्पॅक्ट होतात. म्हणून मी म्हणेन की ओपिनियन घ्या. ह्यासाठी म्हणेन की ते लाखभर घालवायच्या आधी तुम्ही 1000 घालवा, ओपिनियन घ्या. बट ओपिनियनमध्ये तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील. आणि डॉक्टरांनी खरंच मी रिक्वेस्ट करेन डॉक्टरांना, जे यंग आहेत ॲटलिस्ट, जे आता स्टडी करत आहेत, जे म्हणजे एक लर्निंग फेजमध्ये, काइंडली एक ह्युमॅनिटी ठेवा तुमच्यामध्ये, काइंडनेस हवा. आणि तो मी डॉक्टर जितेशमध्ये आम्ही बघितला. डॉक्टर जितेश आणि डॉक्टर मीतमध्ये कुठल्याही वेळेला मी त्यांना कॉल करत होते, माझे कॉल रिसीव्ह करत होते. डॉक्टर असून इट्स नॉट पॉसिबल फॉर देम, ते कितीतरी पेशंट्स बघत आहेत, बट त्यांना सगळ्या गोष्टींना हँडल करून ते मॅनेज करत होते. जेव्हा ऍडमिट नव्हता दादा, स्टील ते चौकशी करत होते. येऊन जायचे, बघून जायचे, विचारायचे. आजपर्यंत एक पण कॉल असा नाहीये की नाही उचललाय किंवा बिझी आहे सांगितलंय, नाही. एक एक क्वेश्चनचा आम्हाला आन्सर केलंय. बट म्हणजे बोलतो ना, आम्हाला खूप लेट भेटला. ते कुठे वेळ गेली होती, ती कुठेतरी वर्ष गेला आमचा पूर्ण. कारण आम्ही हे स्टार्टिंगला भेटलं असं ना, तर कुठेतरी गोष्ट ही चेंज असती, पण आम्हाला ती खूप लेट भेटले, खूप लेट. आणि जेव्हा म्हणजे त्या 6 months पण खूप हेल्प केली त्यांनी, बट तोपर्यंत वेळ गेली, तोपर्यंत कंडिशन त्याची खूप वर्स झालेली. वर्स मीन्स खूप वर्स झाली. सो हे मॅटर करतं. इफ 2005 मध्येच कुठेतरी कळालं असं ना आपलं प्रॉपर इन्फॉर्मेशन, तर ही स्टेट असती. मी हे नाही बोलत आहे नसती, कारण हा आजारच तसा आहे की ते होणारच होतं, पण ते कुठेतरी अजून 20-30 वर्षानंतर झालं असतं, जे इम्पॅक्ट खूप लवकर झालं, खूपच लवकर.
सो थँक्यू डॉक्टर जितेश. मला पण नाही माहिती. डॉक्टर जितेश कत्युरा असं काहीतरी नाव आहे त्यांचं. मेडिसिन OPDमध्ये असतात ते. KJ सोमय्या. KJ सोमय्याला जनरल हॉस्पिटलमध्ये. आणि डॉक्टर मीत शहा आणि डॉक्टर विशाल गुप्ता. सो हे 3 डॉक्टर खरंच आम्हाला खूप चांगले भेटले आणि त्यांनी प्रॉपर गायडन्स दिला आम्हाला. सो जर का तुम्हाला कमेंट्समध्ये काही गोष्टी विचारायच्या असतील तर विचारा आणि शेअर करा. हा एक इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग आहे म्हणून मी बोलेन की काही न विचार करता शेअर करा. तुम्हाला आज गरज नसेल पण कोणाला तरी गरज असेल त्याकडे हा पोहोचेल आणि ते लोक आम्हाला माहिती विचारतील ॲटलिस्ट. आम्ही तिथे तरी त्यांना help करू एवढं शकतो. व्हिडिओमध्ये सगळं इन डिटेल एक्सप्लेन करणं नाही पॉसिबल आहे. इफ कोणाला काही असेल त्या स्टेटमध्ये कोण असेल आता जात असेल तर काय करायचा, पुढचा डिसिजन काय घ्यायचा जो आम्ही नाही घेऊ शकलो तर तुम्ही घेऊ शकतात. त्याबद्दल आम्ही खरंच माहिती द्यायला खरंच आम्हाला खूप चांगलं वाटेल. असं नाही बोलत की आम्ही 101% करेक्टच असू. फक्त एक ओपिनियन घेऊ शकतात तुम्ही की तुम्ही कसं तुम्ही थांबलात किंवा असं काही नको होईल. मला समजत नसेल काही तर आम्ही तुम्हाला थोडं एक दिशा दाखवू शकतो नक्कीच. त्या बाबतीत तुम्हाला हेल्प करायची जेवढं आम्हाला जमेल तेवढं आम्ही करू. सो शेअर करा आणि कुठलाच आजार म्हणजे तुम्हाला पण कुठल्या आजाराबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही पण किंवा तुम्ही सुद्धा असंच जर का सिस्टममध्ये काहीतरी अशा गोष्टी अनुभवल्या असतील ज्यामध्ये तुम्हाला हेल्प नाही भेटली आणि त्यामुळे काहीतरी इश्यूज असे झाले, हायलाईट करा, लोकांना कळून दे. आणि कोण असे हेल्पफुल रिसोर्सेस असतील जे खरंच आउट ऑफ दी बॉक्स जाऊन लोकांना हेल्प करायला पुढे येतात आम्ही सांगितलं हां तर मग त्यांच्याबद्दल गोष्ट शेअर करा. आणि खूप गोष्टी मॅटर करतील ह्यामध्ये. सो त्या गोष्टी करा आणि शेअर केल्याने खरंच 2 लोकांना कुठे ना कुठेतरी फायदा होईलच हे मला अपेक्षा आहे. आणि तुम्ही केलात, तुम्हाला आता गरज नसेल तर तुम्ही खरंच करा. ज्यांना उपयोगी पडेल ते लोक नक्कीच कॉन्टॅक्ट करतील आम्हाला. सो बस ह्याच म्हणजे कारण होतं आज ब्लॉग बनवण्याचा. बस एवढंच आम्हाला तुमच्याशी शेअर करायचं होतं. बट टाईमच नाही भेटत आहे. ऑफिस हे ते सर्व चालूच आहे. सो आज म्हटलं बनूया ब्लॉग. जेवढं काही असेल तेवढं शेअर केलं. आमच्या साईडने आम्ही शेअर केलं आहे. बाकी काय असेल तर नक्की कमेंट करा. चला नमस्कार, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आपली सिरीज आपण टिफिन सिरीज चालू करत आहोत परत. आणि इव्हन आधी पण काही ब्लॉग्स मी शूट केलेले दादाचं व्हायच्या आधी राईट ह्या सगळ्यामध्ये, पण ते अपलोड नाही करू शकले बिकॉज त्यानंतर अचानक या सगळ्या गोष्टी झाल्या. सो आम्ही त्यामध्येच होतो. सो ते प्रिव्हियस ब्लॉग असेल पण आम्ही ते अपलोड करू आणि इव्हन न्यू पण येते. ओके. सो लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि खूप प्रेम द्या. आणि असेच आमचे व्लॉग्स आणि व्हिडिओज बघत राहा. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये आणि व्लॉगमध्ये.